जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी येरवडा येथील शमशुद्दीन बाबा यांचा 520वा उर्स मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून बहुजन समाजातील भाविक 3 दिवसापासून उर्सामध्ये मुलाबाळांसहित हजर होते. यावेळी 500 लोकांना अन्नदान करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष हमीदभाई सय्यद यांची एक ख्याती आहे की कोणाकडूनही वर्गणी न घेता किंवा चंदा न घेता स्वखर्चातून उर्स साजरा करतात. सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आयो ये सभी मेहमानों का. जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण पुणे शहरातील येरवडा येथे हे बाबांचा उरूस आहे. 520वा उरूस आहे. तर संपूर्ण पुणे शहरातून लोक येत आहेत. तर आपण या ठिकाणी या उरूसच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या दर्गा आहे बाबांची, या दर्ग्याच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया की नेमका हा उरूस जो संदल या ठिकाणी होतोय आणि विविध कार्यक्रम आणि या ठिकाणी केले जातात ते. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. या इकट्ठा मिल करके ये प्रोग्राम का आगाज़ करते हैं. आज 520वें उर्स के मौके पर हिंदुस्तान के मशहूर कव्वाल गुलजार नागर साहब का कव्वाली का प्रोग्राम यहाँ पर अब कमेटी की जानिब से आयोजित किया गया है. उसी तरह आने वाले हाजिर के लिए लंगर प्रोग्राम ये किया गया है. कल हजरत सैयद शमशुद्दीन बाबा का संदल हुआ था. संदल के उर्स के मौके पे हमारी संदल की मिरवणूक बच्चे लोग सब मिलके मनाते हैं. आज हजरत सैयद शमशुद्दीन कादरी रहमतुल्लाह सरकार का उर्स मुबारक है. उर्स के मुबारक पे हम लोगों ने अभी बाबा के फातिहा दे करके हमारे देश में अमन शांति का संदेश मिलना चाहिए, इसके लिए दुआ मांगी है. हमारे सब भाई एक दूसरे से मिलजुल के इसी तरह भाईचारा बना के रहे, इसलिए हम लोगों ने बुजुर्गान दिन से दुआ मांगी है. और हरदम बुजुर्गान दिन का यही मैसेज है, यही संदेश है कि सब लोगों को लेकर के आज दिन तक तहे दिल से ये उर्स का प्रोग्राम आगाज़ करते हैं.
ता क़यामत तक आने वाले दिनों में भी हम इसी तरह सब हिंदू भाई हमारे सब मिल करके हम इकट्ठे बाबा का संदल उर्स मनाएंगे और सबको हज़रत सैयद शमशुद्दीन कादरी रहमतुल्लाह दरगाह शरीफ की जानिब से, हमारी कमेटी की जानिब से, शमशुद्दीन कादरी बाबा दरगाह कमेटी की जानिब से सबको मुबारकबाद। हाँ, अभी ये जो दरगाह बना हुआ है ये कभी का है, यानी कि तुम्हारे जो हमारे दादा थे या किसने बनाया थे? ये हमारे दादा की भी पहले हम दरगाह शरीफ थे, हम लोग हमारे दादा के मुंह से सुना करते थे, उसके बाद में हमारे अब्बा के मुंह से सुनते हैं। जैसी पीढ़ी अभी है हमारे हम बेटों को सुनाते हैं। जैसे यहाँ की कौम जो है हमारे साथ में जो पैदा हुए, हमारे साथ में जो स्कूल पढ़े, मराठी स्कूल में हम भी पढ़े, जैसे हमारे दोस्त यार यहाँ के जो भी हिंदू मुस्लिम जो भी भाई है हमारे सब साथ में हम लोग स्कूल पढ़ के यहाँ पर ये बाबा की खिदमत करते हैं और इनकी दुआ से सबका अच्छा होता है। जो भी बीमार रहते हैं, जो बुजुर्गान दिन है, जो बुजुर्ग आदमी लोग हैं यहाँ पर आकर दुआ मांगते हैं, जिनको चलने भी नहीं आता है वो बाबा की दुआ से यहाँ से चलना फिरना चालू हो जाता है, उनको शिफा और बरकत मिल जाती है। इसमें जो दुखियारे रहते मेरी माँ बहन जिनको बच्चे नहीं होते उनको भी यहाँ पर बाबा की दुआ से कि उनके घर में खुशहाली आ जाती है। जो बेरोज़गार हैं उनको रोजी लग जाती है इंशाअल्लाह ताला। हर जुमेरात भी यहाँ पर फातिहा खानी होती है, यहाँ पर लंगर लुटाया जाता है। तो अल्लाह ताला सबको ये उसका मुबारकबाद देते हैं। तुम्ही सांगा। हां, तुमचं नाव या ठिकाणी नाव सांगा पहिले. मी आबा वाघ या ठिकाणी प्राचीन ऐतिहासिक संत हजरत सय्यद शमशुद्दीन कादरी बाबा हे जे दर्गा आहे, ह्या दर्ग्यामध्ये सय्यद घराणं परिवार, 4 भाऊ, त्यांचे वडील, आताची परंपरा जी आहे, जे भाईचारा आपल्या देशात चालू आहे, त्या जुन्या पद्धतीनं मातीतल्या माणसाला सोबत धरून, हिंदू मुस्लिमांना सोबत धरून त्यांना न्याय देण्याचं काम हे सय्यद परिवार करत आहे। आणि तसेच सुफी संतही त्यांना भेटलेले हजरत सय्यद शमशुद्दीन, कोण आंधळा असो पांगळा असो, अंधश्रद्धा नाही, मनोभावे तर सर्वांना या ठिकाणी श्रद्धेच्या मार्फत प्रसाद भेटतो। माझ्या माहितीप्रमाणे 1992 साली केंद्रीय शरद पवार मंत्री होते, केंद्रीय मंत्री, त्यावेळेस पवारसाहेब या ठिकाणी दर्शन घेऊन गेले, समोरच्या वस्तीला पाण्याचं प्रयोजन ह्या मुजावर अब्बासभाई सय्यद यांनी केलेलं आहे 1992 माझ्या माहितीप्रमाणे। 520वां वर्ष है, बुजुर्ग के बारे में हम कुछ नहीं कहेंगे, हम तो खादी में फकीर है, उनके झाड़ू वाले हैं, लेकिन सैयद परिवार को मैं जानता हूँ। हिंदू मुस्लिम भाईचारा कमेटी के पहले नाम में यादी में आता है सैयद परिवार, यही मैंने अनुभव लिया है। तो यह सैयद परिवार है, हजरत सैयद शमशुद्दीन दरगाह कमिटी या देशामध्ये चॅलेंज आहे। गरीब नवाज आहेत, गौसपाक बाबा आहेत आणि सर्वच देवकदेव महादेव आहेत, सर्व हिंदू मुस्लिमांना घेऊन या ठिकाणी उरूस साजरा केला जातो आणि अतिशय मनोमिलन सर्व बहुजन मागासवर्गीय तिली साळी कोळी माळी सर्व जाती धर्माला या संविधानाला बाबासाहेबांना छत्रपतींना रयतेचं राज्य आणायचं होतं, त्या माध्यमातून सय्यद शमशुद्दीन बाबांच्या सुफी संतांच्या दरवाजाचं एक उद्देश आहे आणि तेच परिवार सय्यद परिवार या देशाला दाखवतोय, उदाहरण देतोय। कुणालाही 1 रुपयाची वर्गण न मागता स्वतः पदरून हे खर्च आपण करतोय, परंतु प्रत्येक गुरुवारी 100 200 500 लोक जेवतात। अनेक मान्यवर, आजी माजी आमदार महापौर गिरीशजी बापट साहेब, खासदार पुण्याचे होते सुप्रियाताई सुळे आहेत, मुरली अण्णांचं पत्र आलेलं आहे, सुप्रियाताईंचं पत्र आलेलं आहे। ते आज कोयर कमिटीची मंगळवारची मीटिंग असल्यामुळं, परंतु मुजावर साहेबांना त्यांनी सांगितलं, शुभ संदेश दिला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्यात आणि वेळेत वेळ काढून गुरुवारचं आम्ही एखाद्या दिवशी दर्शनाला येऊ, ही परंपरा आहे। आणि सगळ्याला धरून या ठिकाणी स्थानिक आमदार असो, अधिकारी असो, पोलीस स्टेशनचे PI असो, सर्व मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं बोलतोय। आणि म्हणून माझ्या वाघमारे परिवाराकडून, माझ्या संघटनेच्या वतीनं आणि सय्यद परिवाराच्या वतीनं सर्वांना या उर्साच्या हजरत सय्यद शमशुद्दीन कादरी दरगाह कमिटीच्या वतीनं शुभेच्छा देतो। हजरत मी वैजनाथ विश्वनाथ साबळे एक सर्व्हिसमॅन आहे। अच्छा, आणि ह्या दर्गेमध्ये मला 10-12 वर्ष झाले येऊन। एखाद्यानेच मला आणून तिथे मला आणून दाखवला की दर्गा, आणि तेव्हापासून मला ही ओढ लागली आणि ओढ लागली अशी लागली की माझ्या मनाने जी काय बाबाची सेवा करणे, बाबाची आपल्या टायमाला पूजा करणे, ही मला फार आवडतं आणि ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमांचं समाधान आणि लोकांची सेवा भी माने जा ना, माने जा। आप क्या कहेंगे? आपका नाम बताएं। मी एक सर्विसमॅन सय्यद रजाक यासीन। आम्ही परंपरेनुसार दरवर्षी इकडे येतो। हमीदभाई जे ट्रस्टी आहेत हे त्यांचे भाऊ आहेत आणि कुणाकडनं बाबांनी सांगितलं कुणाकडनं 1 पैसा न घेता आपला कार्यक्रम करतात। ते पुरे एरियातले लोक येतात, आमदार खासदार सगळे इथे येऊन आशीर्वाद घेऊन जातात, देऊन जातात। त्याच्यापेक्षा जास्त नाही बोलत नाही, ते
संवादात दरवर्षी हे अहमद सगळे सय्यद भाई आपले सगळे परिवार तर या ठिकाणी अशा या प्रकारे या सगळी- ठिकाणी अहो, सुंदर आणि हा उरुस अहो, साजरा केला जातो. हे हा भाग आहे एवढाचा भाग आहे. जय जवाहरनगर मध्ये हा उरुस होतोय. या- 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 याचा लाभ घेण्यासाठी पुणे शहरातून विविध भागातून लोक या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येत आहेत आणि सर्वांना या ठिकाणी अन्नदान वगैरे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध केले जातात असं या कोर कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद या सगळ्यांना. बघा दादा इथं एक बघा दादा इथं एक या पत्तलवर बसा, पत्तलवर चलो 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 भाई, आगे आगे चलो चलो आगे चलो आगे चलो आगे चलो चलो आगे आगे चलो. सब लोग देख लीजिए आजा 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 चलो 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 जल्दी जल्दी. राजेश भाई तबला वाद्य आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रोग्राम सुरू करावा. आलेले सर्व बाबांचे चालणारे भावी भक्तगण गुलजार नाथा साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. राजेश भाई तबला वाद्यवाले यांना आग्रहाची विनंती आहे. तू कर ले आगर इशारा तुझको पुकारा मेरे अल्लाह, पुकारा मेरे अल्लाह. आइए नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम.